सो लेट्स स्टार्ट। आ गया भाई मैं। आज मैच है इंडियन वुमेन्स टीम का ऑस्ट्रेलिया वुमेन टीम से। तो ये मैच बहुत तगड़ा होने वाला है। सीधी बात मैं सच सच बोल दूँ, मैंने अभी तक एक भी वुमेन्स का मैच नहीं देखा है, एक भी नहीं देखा है। मुझे नहीं पता है इनके बारे में, बस मैंने थोड़े से रिकॉर्ड निकाले हैं। ये मोबाइल पे कहा गया, हाँ इस पे देख रहा हूँ। हेड टू हेड अगर देखें ऑस्ट्रेलिया और इंडियन की वुमेन टीम्स की, मतलब मैच के हेड टू हेड रिकॉर्ड, 5 मैचों में से 4 मैच ऑस्ट्रेलिया, 1 मैच इंडिया। ये रेशियो ज़्यादा, मतलब देखो ना, बहुत ही 19-20 का रेशियो है। और आज की मैच, ये एक मैंने वो भी सुना था कि अभी जो इंडिया ऑस्ट्रेलिया की मैच हुई थी अभी कुछ दिन पहले, तो उसमें भी इंडिया हारी थी। अब क्या हो सकता है, मैच बहुत तगड़ा होने वाला है, इतना पता है। पर ये भी होता है, एक मैं बोल दूँ, अगर 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 मतलब मी मराठी पण बोलतो यार थोडं, म्हणजे येतो मी थोडं जागेवर जरासं मराठीमध्ये पण बोलू आपण छानपैकी। हिंदी ट्राय करू राहिलो, हिंदी शिकूही राहिलो, ट्राय करू राहिलो वगैरे वगैरे। हां ठीक आहे, ऐकून घ्या एक मिनटं। जे आपण म्हणतो ना, एका गोष्टीपासून जास्त अपेक्षा असली ते गोष्टला बोगसच होते। जसं कोणतीही पाहून मी इंडिया पाकिस्तानची मॅच, बहुत तगड़ा मुकाबला है, तगड़ा मुकाबला है, तगड़ा मुकाबला है, कायचा घंट्याचा तगड़ा मुकाबला आहे। वन साइडेडली हारतात ते बिचारी। हे पाकिस्तान टीम नाही आहे, हे ऑस्ट्रेलिया टीम आहे आणि ती वुमेन्स टीम आहे, चांगली टीम आहे। तगडे खेळणे पाहू म्हणजे काय होतं। हिची प्लेइंग 11 खरं खरं नाही माहीत मला, काय विषय आहे, काय होणार आहे, काहीच नाही माहीत। पण भाई खरा सपोर्ट करा भाई, यांना जितली पाहिजे भाई इंडिया। एक वर्ल्ड कप आला पाहिजे यांचं, खरं झालं पाहिजे यार। कशा गोष्टी करता तुम्ही। आणि झालं यांचं, आणि भाई इंडियन वुमेन्स टीमला ऑल द बेस्ट यार, देवाकडे प्रार्थना आहे खरंच मनापासून। मारून टाका लेकांचे, म्हणजे हारून टाका यांले। आणि साऊथ आफ्रिका मग फायनलमध्ये भेटणार यांले, आपल्या इंडियन वुमेन्स टीमला, जो इथून जिंकणार त्यांना। सो प्रे करा भाई सगळेजण की बा आज जिंकली पाहिजे ही टीम। आणि राहिली मग आता आपल्या बाकीची गोष्ट, बाकीच्या एवढ्या काही विशेष म्हणजे विशेष काय म्हणता येते त्याला, आता जे चालू आहेत, श्रेयस अय्यरने आज स्टोरी ठेवली की बा थँक्यू वगैरे, की बा सगळेजण आठवून करू राहिले, प्रार्थना करू राहिले वगैरे वगैरे वगैरे। सो असं असं झालं। मोहम्मद शमीबद्दल मी कालच बोललो होतो, मोहम्मद शमीला गरम देऊ राहिला सगळ्यांनी। जर चुकून मोहम्मद शमी आपला सिलेक्ट नाही झाला किंवा सिलेक्ट झाला, असं म्हणण्यात तात्पर्य आहे की मोहम्मद शमी, अजित आगरकर आणि जीजी जेवढे आमने सामने राहणार त्यावेळेस का सिनॅरिओ राहणार, म्हणजे का होणार काय त्यावेळेस, तुम्ही कोणी विचार करू शकते। शमी ज्या हिशोबाने त्यांची मारवायला, अरे बेका, म्हणजे परफॉर्मन्सही देऊ राहिला, तोंडाने मारू राहिला, काय म्हणत आहे भाई। शमी लेजेंडरी बॉलर आहे भाई, इंडियाला गरज आहे शमीची। इंडियाला कसं आहे, मिचेल स्टार्क जर नाही खेळला तर ऑस्ट्रेलिया नाही खेळला ऑस्ट्रेलियासाठी, तर ऑस्ट्रेलियाचं नुकसान आहे, मिचेल स्टार्कचं नुकसान नाही आहे। तगडा मारवला भाई शमी, मजाक नाही करू राहिलो। 2 मॅच मी पहिले म्हटलं, 2 मॅचमध्ये त्यानं 15 विकेट घेतले, 15च ना रे, एक मिनिट थांबा, 7 8 9 10, हा 15 विकेट घेतले, ठीक आहे। तर ते 15 विकेट कसे घेतले सांगतो तुम्हाला। आता पहिल्या मॅचमध्ये घेतले, पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेटा 37 रन देऊन, आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचचे घेतले 4 विकेटा, लय बढिया, बहुत खूप। एका मॅचमध्ये 7 विकेट बद झाले, आला म्हणजे तो रिदममध्ये आला। हे याच्या हँडी काही नसते भाई, फॉर्म गेम जरासं म्हणजे ते इंजिन जरासं गरम झालं, चलो। दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये घेतले 3 विकेटा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये घेतल्या 5 विकेटा, डायरेक्ट 5 खोलून टाकला, माहोल करून टाकला, एकदम गरम देऊन दिले त्यांना। म्हणजे आता आगरकरची तर पंगेत घेऊ राहिला भाई हा माणूस, आता काय म्हणा। हे आमना सामना आला खतरनाक होण्याचा, पाहू साऊथ आफ्रिकाच्या भाई घ्यायला पाहिजे, घेते 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 मी सांगून देतो, म्हणजे सांगून काय देतो आता। आगरकर गौतम गंभीर माझ्या घरचा थोडी आहे भाई की मी कॉल करून सांगून हॅलो लेना पडेगा शमीला स्क्वॉडमध्ये।
आणि राहिली हे गोष्ट की राहिली कोणती गोष्ट, भाई शमी यायला येते, शमी येते, टेन्शन नका घेऊ, खरंच येते. साऊथ आफ्रिकेच्या टूरमध्ये येऊन जाणार तो. आणि ज्या हिशोबानं आपण काल जी मॅच जिंकू राहील तो किंवा चांगली होऊ राहील ती, मी असं नाही म्हणू शकत की जिंकू राहील तो, कारण की ती टीम चांगली आहे, तगडी आहे, तगडी खेळण, ती मॅच मस्त झाली असती, जिंकली इंडिया असती. कारण की भाई 2 स्पिनर आपले लत तगडे आहे, ते काही होणारे नाही आहे कोणाला. आणि काल सूर्याचा दिवस होता आणि गिलचा दिवस होता. गिल तर ठीक आहे, पण काल सूर्याचा दिवस होता. काल सूर्यानं मारले असते ताकदनं. पण नशीब किती, काय म्हणा आता नशीब, मला तू खरं सांगा काय काय म्हणू शकता यार, की एवढ्या वेळानंतर बॅटिंग रन येऊ राहिले आणि त्याच्यातही तो पाऊस आला आणि त्यांना हे करून दिलं. आणि विचार करा आता, मावळ खेळला असता यार, 60 वरच्या वरत होता तो, 60-70 वर गेला असता, अजून आरामशीर गेला असता सूर्य 60-70 वर. पहिला छक्का मारला त्यानं दबकातनं, मग शेवटच्या बॉलमध्ये 20 रन, 2 चौके 2 छक्के ताकदनं मारलं असतं त्यानं. पण काय म्हणावं आता, काही बनूच नाही शकत, काहीच नाही बनवू शकत. खराब काम आहे रे बाबा, खराब काम आहे. अजिंक्य रहाणे चांगला खेळला भाई, 159 रन मारले त्यानं 303 बॉलमध्ये, सध्या रिसेंटचा स्कोअर आहे त्याचा. अजिंक्य रहाणे हे पाय यार, तुम्हाला गोष्ट सांगू का, अजिंक्य रहाणे असा खिलाडी आहे जो रोहित शर्मासोबत ओपनिंग करत होता. तो मजाक प्लेयर नाही आहे, लत तगडा प्लेयर आहे भाई तो. तुम्हाला माहीत आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी त्याच्या कॅप्टन्सीमध्ये एक आपण जिंकलेला आहो, हेही कोणी विसरू नका यार. काय म्हणावं आता, म्हणजे काही समजून नाही राहिलं यार, खराब झालं दिसतं. तो बिचारा एवढे रन मारू राहिला, करू राहिला. IPL मध्ये त्याचं काही चुकलं नाही. IPL मध्ये काय आलं तर अनसोल्ड गेलता तो पहिल्या याच्यात, पहिल्या राऊंडमध्ये. मग दुसऱ्या राऊंडमध्ये ते घेत नाही का, ते अनसोल्ड झालेले प्लेयर सगळ्यांचे डबल नाव घेतात एकदम, तर त्याच्यात KKR नाही घेतलं त्यांनी. सांग किती खराब गोष्ट. अजिंक्य रहाणेसारखा प्लेयर भाई, आणि तुम्हाला माहिती आहे KKR करून सर्वात जास्त रन मारणार अजिंक्य रहाणेच होता. चांगला प्लेयर आहे यार तो, एकदम सॉफ्ट, गुड हार्टेड, एकदम म्हणजे सायलेंट सभ्य प्लेयर एकदम, ज्याला म्हणतात अजिंक्य रहाणे. नो ॲग्रेशन, काय पीक लेवलची कॅप्टन्सी केली असेल त्यानं. टेस्ट फॉर्मॅट देऊन द्यायला पाहिजे होतं भाई त्याला, नाही खरंच देऊन द्यायला पाहिजे होतं. नंबर 3 वर आपल्या इथं कोणी फिक्स नाही बसू राहिलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. नंबर 3 देऊन द्यायला पाहिजे होती, चेतेश्वर पुजाराला देऊन द्यायला पाहिजे होती, नाही तर अजिंक्य रहाणेला देऊन द्यायला पाहिजे होती. चेतेश्वर पुजारानं तर घेतली रिटायरमेंट भाई, आता याचंही असंच खराब करता का आता, काय म्हणू शकता यार आता आपण, म्हणजे ॲज आपण आवाज काढू शकतो यार, म्हणू शकतो आपण, अजून आपण काही नाही करू शकत. आज कोण जिंकणार आहे, काही आयडिया आहे? इंडिया जिकाव भाई, इंडिया जिकाव, काही हो तिकडे इंडिया जिंकून जावं, विषय खतम होऊन जावं, बाकी काही आणखीन नाही आलं पाहिजे. कसं आहे, आणि गोष्ट होऊ राहिली 19 नोव्हेंबर जवळ येऊ राहिली बाई, 19 नोव्हेंबर. हा दिवस कोणाला काही आठवण आहे का झालं तर, कोणी कसं काय विसरलं असणार, कोणी नाही विसरत. जो क्रिकेट पाहिजे तो हा दिवस कधीच नाही विसरत, कधीच नाही. 19 नोव्हेंबर हा एवढा बोगस दिवस होता इंडियाच्या क्रिकेट हिस्ट्रीसाठी. म्हणजे क्रिकेट हिस्ट्रीमध्ये हा दिवस तर वेगळ्या याच्यात लिहून गेले पाहिजे का काय, खराब जेवढं काय म्हणू शकतं त्या दिवसाला. आता 2 वाजता मॅच चालू झाली होती, इंडिया टॉस हारली होती, इंडियानं बॅटिंग, ते ऑस्ट्रेलियानं बॅटिंग बॉलिंग चूज केली ती. आम्ही बॉलर करा पहिले, तुम्ही बॅटिंग करा. पहिली विकेट आपली लवकर गेली ती भाई, मी ना हायलाईट नाही पाहिली, मजाक नाही करू आलो. माझी आतापर्यंत हिंमत नाही झाली त्या मॅचची हायलाईट पाहायची, खरंच नाही झाली, मी कधीच नाही पाहिली. मला जेवढं आठवण आहे मी तेवढं बोलू राहिलो. पहिली विकेट आपली लवकर गेली ती, श्रद्धानुसार गिलची. मस्त चालू होतं,
मॅक्सवेल बॉल टाकू राहिला होता, एका ओव्हरमध्ये 10 रन आले ते. रोहित शर्मानं लंबा उचलला होता, तो बॉल जरा दूर नाही गेला, लंबा गेला तर दूर नाही गेला. आणि त्या ट्रॅव्हिस हेडनं त्या साल्यानं म्हणजे अशी एवढी भारी कॅच पकडली ते की तिची लिमिट नाही. ते कॅच नव्हती तरी तिनं पकडली. मग तिथून विराट कोहली, मग तिथं श्रेयस अय्यर आला, तो 0वर आऊट झाला. मग तिथून विराट कोहली 54 रन खेळला असेल काहीतरी, 54 रन. विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड सारखे खेळत होते, सारखे. विराट कोहली तेच इनिंग म्हणून राहिला होता जे ट्रॅव्हिस हेडने केलं, तो तेच करू राहिला होता. यार एवढं कसं काय खराब नशीब त्या दिवशी की ते चुकून आउट झाला. तो चुकून म्हणजे तो बॅटचा कोपरा लागला आणि तो बॉल लय खराब आउट झाला तो. म्हणजे आउट नव्हताच तो इमानदारीनं. ते लय नशीब ज्यावेळेस खराब असते ना त्यावेळेस असं आउट होत असते माणूस. मग तिथून के एल राहुलनं काहीतरी 100, 110, 109 बॉलमध्ये 66 रन खेळला. तिथून समोर मग कोणी काही नव्हतंच. 3 विकेटा त्यांच्या लवकर पडल्या होत्या. त्यावेळेस वाटत होतं यार हा इंडियाच्या हातात. पण तो ट्रॅव्हिस हेड, तो साला ट्रॅव्हिस हेड भाई, तो इंडियाच्या याच्या अपोजिटमध्ये त्याच्या अंगात जरासं काही येतेच. म्हणजे त्याला हवा लागते कोणती का काय काय झालं तर त्याचा एजही नाही लागत ना, त्याचे कॅच होतात काय काय काहीच नाही होत. तो त्या दिवशी त्याने जिथं मारलं तिथे छक्का त्याच्यासाठी. खराब दिवस होता तो इंडियासाठी. काय म्हणू शकता यार, मला दुःख आहे त्या गोष्टीचं. आपण बोलू 19 तारखेला बोलू आपण. ते आज आठवण आलं तर चुकून की बा 19 नोव्हेंबर जवळ येऊ राहिली म्हणून बोललो विषय. अजून एक व्हिडिओ काढतो मी काही ना काही घेऊन येतो. आपण हे पाहू, आपण काय म्हणतात त्याला, ॲक्सवर मीम पाहू आपण, वो देखेंगे आपण. मी ते आणतो. चलो बाय बाय.